नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती। चला तर आज जाणून घ्या गुढीपाडवा का साजरा करतात। जाणून घ्या शास्त्र, इतिहास आणि महत्व। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी। एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणाचा तो साक्षीदार आहे। शिशिरातील पानझडीनंतर ऋतुचक्राने हळूवार ऊस पालटावी आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याचे चाहूल लागावी। रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचे पुष्प वैभव न्याहाळताना आंबे बोहराचा हवा हवासा वाटणारा सुगंध यावा आणि नव ऋतूच्या स्वागताचा। कुठेतरी दोर कोकिळेने राग वसंत गावा। सृजनशील निसर्गाच्या रंग रूप गंध नाद स्पर्शातील शालीनता म्हणजेच वसंताच्या आगमनाची वर्दी। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी। एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणाचा तो साक्षीदार आहे। ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी विश्वाची उत्पत्ती केली। या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले। एका पौराणिक कथेनुसार मर्यादे पुरुषोत्तम रघुपती श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून असुरी शक्तीचा नाश केला आणि 14 वर्षाचा उभारून विजय उत्सव साजरा केला। त्या दिवसापासून गुढी उभारण्याची प्रथा प्रस्थापित झाली। ऐतिहासिक संदर्भानुसार पैठण प्रतिष्ठान नगरीत राजधानी असलेल्या सातवाहन राजाने जडबोजड पराशून्य प्रजेत आत्मजे फुंकून प्रोत्साहित केली व त्यांच्यात चैतन्य जागृत केले। तो दिवस म्हणजे सुमारे 2000 वर्षापूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेला शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला। तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरुवात झाली। सातवाहन राजाच्या राज्यातील आजच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यात हीच कालगणना आजही प्रचलित आहे। गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा चैत्र शुक्ल प्रतिपदा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणून साजरा केला जातो। प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्याचा प्रीत्यर्थ शालिवाहन राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणून आणि ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केल्याचे पौराणिक मान्यतेमुळे हा सण आनंदाने साजरा करतात। गुढीपाडवा साजरा करण्यामागील प्रमुख कारणे: नववर्षाची सुरुवात। हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्यातील पहिला दिवस असल्याने हे नवीन वर्ष असते, ज्याला शालिवाहन शक असेही म्हणतात। प्रभू रामचंद्राचा विजय 14 वर्षाचा वनवास संपवून राम, लक्ष्मण आणि सीतेसह अयोध्येत परतले तेव्हा अयोध्यावासियांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते। विजय आणि समृद्धीचे प्रतीक। या दिवशी घरावर गुढी उभारली जाते, जी सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानले। शालिवाहन राजाचा विजय। शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकाचे पुतळे बनवून त्यात प्राण फुंकले आणि शत्रूंचा पराभव केला। या आख्यायेनुसार हा दिवस विजय उत्सव म्हणून साजरा होतो। विश्व निर्मिती। मान्यतेनुसार भगवान ब्रह्मदेवाने याच पवित्र दिवशी सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणना सुरू केली। शेतकऱ्यांचा सण। रब्बी हंगाम संपून पिके हातात आल्याने आणि वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हा सण साजरा केला जातो, ज्यामध्ये कडुलिंबाची पाने आणि गूळ खाऊन आरोग्याचे महत्व अधोरेखित केले जातात। आंध्र प्रदेशात मध्ये युगादी तथा उगादी या नावाने हा दिवस साजरा केला जातो। पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा या शब्दाचा मराठी अर्थ चंद्राची कला। चैत्र शुद्ध प्रतिपदेनंतर चंद्र कलेने वाढतो, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेला चैत्र पाडवा हे गोडस मराठी नामकरण लाभले। आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चा करायची। त्यातून या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली। पराक्रम, विजय, सृजनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा। साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक आहे। सांस्कृतिक दृष्टीने विचार केल्यास चैत्र महिन्यानंतर शेतकरी हा नव्या पेरणीसाठी आपले शेत शिवार तयार करीत असतो। तेव्हा शेतीची प्राथमिक कामे, शेतीची साफसफाई व नवपेरणीच्या दृष्टिकोनातून कामाचे नियोजन संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन त्या दिवशी संपूर्ण नियोजन करीत असतात।
आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब, हिंग, गूळ, धणे, जिरे, ओवा एकत्र करून तयार केलेल्या जीवन रसाचे सेवन केले जाते. वसंत या वैभव संपन्न ऋतुराज नंतर येणाऱ्या ग्रीष्म ऋतूच्या सोसण्याची शारीरिक क्षमता निर्माण होण्याच्या हेतूने या जीवन रसाचे सेवन केले जाते. काही ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सरस्वती मातेचे पूजन केले जाते, तर काही ठिकाणी लक्ष्मी मातेची म्हणजे संपत्तीची पूजा केली जाते. कुठे कुठे नवीन व्यवहाराची सुरुवात गुढीपाडव्यापासून करावी. हा बहुआयतनीने नटलेला चैत्र पाडवा एकूण काय तरी मानवी जीवनाच्या तळाशी वाहणाऱ्या एका चैतन्य स्रोताचा हा उगम दिन, जीर्ण संपून अंकुराची सृजवात करणारा हा दिवस, चैतन्याचे प्रतीक असणारा हा गुढीपाडवा आज कालानुरूप बदलून प्रत्येकाने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपुलकीच्या शुंभकर सुचिन्हांनी रांगोळी काढून संकटात सापडलेल्या शेजाऱ्याची, आप्त स्वयंपाकाची, मदतीची फुलमाळ व त्यात शब्दांचा गोडवा देणारी साखरगाठी घालून द्वेष, राग, लोभ यांची अक्षता वाहून मनमनातील माणुसकीची गुढी उभारावी आणि एक संकल्प करावा. मृतत्व झालेले समभाजन समाजभान जागृत करून विकारावर विचारांचा विजय मिळवावा. नवयुगाची सुरुवात करावी. शालिवाहनाप्रमाणे खंबीरपणे तेजस्वी नेतृत्व निर्माण करण्याचा आपले पूर्वज निसर्गाविषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा अर्चना करायची. त्यातून या प्रतिकात्मक गुढीची निर्मिती झाली. पराक्रम, विजय, सृजनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य याची प्रतिकात्मक पूजा म्हणजेच गुढीपाडवा. साडी व वस्त्र बांधून त्यावर कळस लावून तयार केलेली गुढी वसुंधरेचे प्रतीक आहे. जरी आज या अनाकलीय संकटात सर्व जगभर डल जात असताना आपल्या सामाजिक संस्कृतीचा वारसा जपताना अडचणी जात असतील, तर मानव सेवा हीच ईश्वर सेवा या उत्पत्तीप्रमाणे डॉक्टर, सफाई कामगार, नर्स, कर्तव्यदक्ष कर्मचारी, पोलीस, कर्तव्यदक्ष कर्मचारी यांच्याविषयी सद्भाव ठेवून सहकारी गुढी उभारावी. तरच नवचैत्र पालवी प्रमाणे पुन्हा एकदा सुदृढ, संपन्न, निरोगी, निरामय भावताल अनुभवता येईल. तरच होईल अधिक संपृक्ती मानवी जीवनाच्या तळाशी वाहणारा हा चैत्र पाडवा. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिले आहे की गुढीपाडवा का साजरा करतात, कसा साजरा करावं, त्याची शास्त्रीय कारणे आणि ऐतिहासिक महत्व. अशा प्रकारे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.